नमस्कार मित्रांनो, मी शिवम सुवर्णाद रेसिपी जंक्शनच्या एका नवीन भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात माझ्या काकाची देवगड येथील बाग, त्यालाच लागून असलेलं त्याचं शेतातलं घर, त्याचबरोबर तिकडचं वातावरण, तिकडची झाडं, कोणत्या प्रकारची तिकडे झाडं आहेत, तिकडे कसं वातावरण आहे, तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच ते बघायला मिळणार आहे। काकाने हा व्हिडिओ स्पेशली गावावरून म्हणजे देवगडवरून मला इकडे पाठवला आणि तो म्हणाला की कोकणातलं निसर्गरम्य वातावरण तो आपल्या YouTube चॅनलवरती नक्की दाखव, इकडची घरं कशी असतात, इकडचं वातावरण कसं असतं, किती प्रसन्न वातावरण आपल्या कोकणामध्ये असतं ते तू आपल्या YouTube चॅनलवर सर्वांसोबत नक्की शेअर कर। त्यामुळे हा स्पेशली ब्लॉग मी तुमच्यासाठी क्रिएट केला आहे। तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर देखील करा। चला मग आपण आजचा ब्लॉग पुढे कंटिन्यू करूया। नमस्कार, मी आपल्याला आज या ठिकाणी एका नव्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भेटत आहे। सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि मी माझ्या देवगड येथील माझ्या फार्म हाऊसमध्ये या ठिकाणी असणाऱ्या ह्या खुल्या निसर्गाचा आनंद मी घेत आहे। बघतो आहे की या ठिकाणी सूर्याची किरणं देखील या ठिकाणी प्रसारित होत आहेत। सकाळचा उगवणारा सूर्य त्याचं प्रतिबिंब मी आपल्याला समोर आणत आहे आणि पाहतोय की आजूबाजूमध्ये असणारी ही आंबा आणि काजूची बाग या ठिकाणी मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। निसर्गाची ही आगळी वेगळी किमया पाहत आहोत की किती प्रकारची कशा प्रकारची झाडं या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खरोखर परमेश्वराचे हे अनंत उपकार असणाऱ्या सजीवसृष्टीला कदापि विसरता येण्यासारखं नाही। कारण ह्या आसमंतामध्ये आता पाहतोय की पहाटे आता सकाळचे 6:30 वाजलेले असताना या ठिकाणी प्रशांत गारवा प्राप्त झालेला आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या ह्या पशुपक्ष्यांचा आवाज देखील मी पाहतोय की किलबिलाट देखील मला या ठिकाणी ऐकायला येतो आहे। हे मी माझं घर देखील मागच्या बाजूने आपल्याला दाखवत आहे आणि खरोखर या परमेश्वराचे अनंत उपकार या सृष्टीवरील असणाऱ्या मनुष्य मात्रावरती आहेत की अशा प्रकारे हा विविध रूपाने या ठिकाणी सृष्टीने बहारलेला, निसर्गाने बहारलेला, चैतन्याने बहारलेला ह्या भूमीमध्ये मी या ठिकाणी आज वावरताना मला देखील हा खूप आनंद घ्यायला मिळत आहे। निसर्गाचं वरदान असलेले हे कोकण नगरी, ह्या कोकण नगरीमध्ये आपण आल्यानंतर खरोखरच चैतन्याने भरलेला हा निसर्ग पाहिल्यानंतर मनाला एक अकल्पित आनंद प्राप्त होतो, याची आपण कल्पना करू शकत नाही की कशा प्रकारे या सजीवसृष्टीची निर्मिती ह्या परमेश्वराने केलेली आहे। मी माझ्या बागेच्या ठिकाणी या ठिकाणी आता पोचत आहे की घराच्या प्रांगणा या ठिकाणी माझं घर दिसत आहे आणि घराच्या बरोबर मागच्या साईडला एका विशाल जवळजवळ 2.5 एकर क्षेत्रफळामध्ये ही माझी बाग जी आहे ती बहरलेली आहे। आता पाहतोय माझ्या बागेच्या ठिकाणी हा माझा शेतघर देखील आहे। हे शेतघर देखील आपण पाहतो आहोत। या ठिकाणी ही माझी जी बाग आहे, ह्या बागेच्या बाजूला मी पाहतोय की हे जे माझं एक आंब्याचं झाड आहे ते आता मोहरलेलं आहे, त्याच्यावरती मोहर आलेला आहे। माझी धर्मपत्नी देखील या ठिकाणी बागेच्या हा सकाळच्या प्रहरीचा आनंद घेत आहे। या ठिकाणी या मांगराचं मुख्यद्वार आणि ही जी छोटीशी शेड आहे याच्यामध्ये इलेक्ट्रिक पॉवर आहे, ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाण्याची मोटर लावून या झाडांना पाणी केलं जातं। ही पहा, ही विहीर आहे, या विहिरीला मोटर लावली गेलेली आहे आणि या पाईपच्या माध्यमातून पूर्ण झाडांना पाण्याचं सिंचन करण्याचं एक छोटंसं काम या ठिकाणी होत आहे। आपल्याला दाखवतो आहे की याच बागेमध्ये एक छोटंसं असणारं चिकूचं झाड, जे आता या ठिकाणी त्याच्यावरती देखील फुलं येत आहेत। हे चिकूचं झाड मी देखील आपल्याला दाखवत आहेत आणि खरोखर इथे आल्यानंतर मला समाधान ह्या गोष्टीचं झालं की यावर्षी मी निवृत्त झाल्यानंतर जी बागेची जोपासना केली त्या बागेतील असणारे झाडांचं हे आगळं वेगळं निसर्गाने बहरलेलं हिरवंगार रूप पाहिल्यानंतर मला खरोखरच आनंद प्राप्त होत आहे। मी आपल्याला दाखवत आहे की वेगळ्या प्रकारचे जास्वंदीचं झाड आहे माझ्या बागेमध्ये आणि व्यतिरिक्त हे आता मी तुम्हाला दाखवतो आहे की हे जी माझी बाग आहे याच्यामध्ये हे पेरूचं झाड आहे आणि पेरू देखील भरपूर प्रमाणात धरलेले आहेत। बरेच पेरू या ठिकाणी माझ्या भाचीने वगैरे या ठिकाणी भावाने वगैरे बंधूने काढून नेलेले आहेत। अजूनही पेरू याच्यावरती आपल्याला दिसत आहे त्या पेरूच्या झाडावरती। त्या व्यतिरिक्त हे एक चिकूचं दुसरं एक झाड मी आपल्याला दाखवतो आहे, त्याला देखील आता फुलं येत आहेत आणि मला वाटतं 1-2 महिन्यानंतर या ठिकाणी आपल्याला चिकू देखील पाहायला मिळतील।
याच बागेमध्ये अजून एक विशेष म्हणजे जांभळाचं झाड लावलेलं आहे. हे जांभळाचं झाड देखील आपलं आगळं वेगळं रूप धारण केलेलं आहे. व्यतिरिक्त आपण पाहतोय की जी काजूचं झाड आहेत, या सगळ्या काजूच्या झाडांना बऱ्यापैकी मोहर आलेला आहे आणि येत्या 1-2 महिन्यामध्ये ह्या मोहराचं रूपांतर जर पाहिलं तर ह्या काजूंमध्ये होणार. काजू देखील मी आस्वाद घेईन. निसर्ग माझा असा देखना, लावण्याचा रूप कढा, दाही दिशातून मोर पिसारा, झुलवून झुलवून फुलणारा. असा हा निसर्ग जे माझ्याच कवितेतून मी वर्णन केलेलं आहे की देवा तुझे किती अनंत उपकार आहे की अशा प्रकारची सृष्टी निर्माण करून त्या ठिकाणी चैतन्य भरलेलं आहे आणि चैतन्याच्या माध्यमातून मानवी मन देखील फुलंकित केले जातात, फुलकित होतात आणि तो आनंद या ठिकाणी मनुष्य घेत असतो. आणि म्हणून तुझे अनंत उपकार. मी या ठिकाणी चालत चालत माझ्या बागेचा काही परिसर आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ह्या बागेमध्ये असणारा हा काजूच्या झाडांचा मोहर येणाऱ्या काही काळामध्ये नक्कीच ह्या ठिकाणी त्याच्यातून काजू जे आहेत त्याचा आस्वाद आम्हाला घ्यायला मिळणार आहे. आता हा मोहराला देखील बहार येतो आहे. नेमकं आपल्याला काय दाखवा हे देखील समजत नाही. हे बघा, हे आंब्याचं झाड देखील आहे. हे काजूचं छोटं रोपटं, दोन्ही बाजूने असणारी आंब्याची काजूची झाडं. आणि आता मी ज्या ठिकाणी चालत आहे बागेमध्ये त्या ठिकाणी मला फार मोठ्या प्रमाणात गारवा जाणत आहे. म्हणजे माझ्या अंगावरती शहार येत आहेत. ते शहारांचा आनंद घेताना खूप 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 समाधान होतं.